खास कर कुणासाठी आहे? ज्यांचे लेकरं 9वी मध्ये आहेत किंवा जात असतील यावेळेस त्यांच्यासाठी सर्वात महत्वाची सूचना. बापांनो, सिलेबस बदलला. सिलेबस पूर्णपणे बदललेला आहे. तर काय आहे, काय नेमकं आहे, काय चेंजेस केलेले आहेत, नवीन जे शिक्षण धोरण आहे त्याच्यामध्ये काय काय चेंजेस केलेले आहेत ते आपल्याला मी या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला सांगणार आहे. तर जुनी एनसीईआरटी काहीतरी अशी होती. आता सायन्सची एनसीईआरटी आलेली आहे, मॅथ्सची पण एनसीईआरटी आलेली आहे, एसएसटीची एनसीईआरटी येण्यासाठी थोडासा वेळ आहे. आता हे जे एनसीईआरटी आहे, नवीन एनसीईआरटीच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक देईन. मार्केटमध्ये पुस्तकं अवेलेबल नाहीत. शाळा चालू झाली की तुमचे गोंधळ वाढणार आहे. पुस्तकं नाहीत सर, गाईड नाही, काहीच नाही. पण पाठशाळेमध्ये सगळं काही अवेलेबल आहे. का? कारण पिल्लो हे आहे लातूर 2.0. तर आम्ही जर त्यावेळेस मी तेच सांगत असतो की आता ते जुना काळ विसरून जा. आता भोकंपट्टी चालणार नाही, बिलकुल नाही चालणार. आता बघा, शासनानं सुद्धा सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत. आता जुन्या एनसीईआरटी मध्ये हे काही सिलेबस होता, तुम्ही पाहू शकता. काय होतं? मॅटर इन आवर सराउंडिंग्स आहे, इज मॅटर अराउंड अस प्युअर. काय? ऍटम अँड मॉलिक्युल, स्ट्रक्चर ऑफ ऍटम्स, फंडामेंटल युनिट्स ऑफ लाईफ, टिश्यू, डायव्हर्सिटी, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मोशन, फोर्स, लॉज ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशन, वर्क अँड एनर्जी, साऊंड आणि इत्यादी. असे टोटल 15 धडे दिलेले होते. आता नवीन एनसीईआरटी मध्ये काय दिलेलं आहे? आता नवीन एनसीईआरटी मध्ये जरी पाहिलं तर नवीन एनसीईआरटी मध्ये पहिला दिलेला आहे एक्सप्लोरेशन, एंटरिंग दी वर्ल्ड ऑफ सेकंडरी सायन्स. ठीक आहे, जे काही आहे एवढा काय फारसा एवढा अवघड नाहीये, सोपासा धडा आहे. आता इथं बघायला गेलं तर थोडक्यात थोडस केमिस्ट्री पासून किंवा बायो किंवा केमिस्ट्री पासून जुन्या एनसीईआरटी मध्ये सुरुवात होती. नवीन एनसीईआरटी मध्ये बायोलॉजी पासून सुरुवात झालेली आहे. त्याला काय म्हणलेलं आहे? सेल बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ लाईफ इथून चालू केलंय. मग आलाय टिश्यू इन. बायो झाला की लगेच आला कोण? फिजिक्स. इथून चालू झाला फिजिक्सचा पहिला चॅप्टर आहे डिस्क्रायबिंग मोशन अराउंड अस. त्यानंतर कोणता आलाय? 5वा चॅप्टर कोणता आहे? एक्सप्लोरिंग मिक्सचर्स अँड देअर सेपरेशन. ठीक आहे, हा आहे तुमचा 5वा चॅप्टर. असे किती चॅप्टर्स आहेत पहा बघू? असे 13 चॅप्टर्स आहेत. फक्त चॅप्टर सांगून आपलं भागतं का? नाही राजांनो, बिलकुल नाही. आणि तुमचे जे आई वडील, हे जे कोणाचेही पाल्यांचे आई वडील पाहत असाल, केअरफुली लक्षात ठेवा काय काय बदल येणार आहे. डिफिकल्टी लेवल वाढलेली आहे. डिफिकल्टी पहिल्यासारखी राहील नाही. हा सर 9वीला आहे, सोपं दिलं, चल्ला. लातूर पॅटर्न जे पहिला होता आता चालणार नाही. अरे आजच आपला रिझल्ट आलाय, 12वीचा रिझल्ट आलाय. त्या 12वीच्या रिझल्ट मध्ये फक्त 83% आपला निकाल लागलेला आहे लातूर जिल्ह्याचा. त्याचंही कारण काय? तेच आहे, कारण हेच आहे, भोकंपट्टी आता इथून चालणार नाही. पुढे पाहू काय काय आहे. आता सर्वात पहिला प्रश्न आहे क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल. पहिल्याच्या एनसीईआरटी मध्ये डिफिकल्टी लेवल कमी होती. यावेळेस एनसीईआरटी मध्ये डिफिकल्टी लेवल वाढवलेली आहे. नवीन शिक्षण धोरण जे आहे, नवीन शिक्षण धोरणामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? 9वी, 10वी, 11वी, 12वी याला एक समूह, एक ग्रुप केलेला आहे. काय व्हायचं पहिलं की 9वी आणि 10वी जे काय आपण सिलेबस शिकायचो ते झाल्यानंतर 11वी 12वीला गेलं की अचानकच लेवल इन्क्रीज व्हायची. मग त्या लेवलला कम्पीट करण्यासाठी 10वीचे तर आपल्या लातूर पॅटर्नचे निकाल खूप चांगले निघतात, खूप भयंकर. आता जर समजा 200-250 विद्यार्थी 100 पैकी 100 असतील तर त्यापैकी 200 तर लातूर जिल्ह्याचे निघतात. हे 10वीचा आपला ट्रॅक रेकॉर्ड आहे. पण 12वी मध्ये कुठं ना कुठं हे कोसळतंय. आणि हे इथंच नाही तर सगळीकडेच असं होत आहे. म्हणून शिक्षण धोरण, जे नवीन शिक्षण धोरण आलंय त्यामध्ये काय केलेलं आहे, थोडासा बदल केलाय. तर आता 9वी आणि 10वी, आता तुम्ही म्हणणार सर आमचे तर पाल्य गेले 9वी मध्ये, मग 9वीचा बदलला, 10वीचा बदलणार का? 100%. 9वी आज बदलला, या वर्षी बदलला, 10वी पुढच्या वर्षी आणखी एकदा बदलणार. मग आमच्याच बॅच मध्ये चालतो का सर? आमच्याच बॅच मध्ये असं व्हायला पाहिजे होतं का? नाही राजा, कुठं ना कुठं चेंज होणारच होता. पण इथून काहीच घाबरायचं नाही. का? तर आपण पहिल्यापासून सांगितलंय लातूर पॅटर्न 2.0 आता झालाय ऑनलाईन, फक्त पाठशाला इथे. तर चला पाहू आपण लेवल काय. आता जर ह्या एक एक्झाम्पल आहे, वर्क पॉवर एनर्जी मधला एक क्वेश्चन घेतलेला आहे. जर तुम्ही इथं पाहत असाल तर हा क्वेश्चन पहा किती मोठा आहे.
जे कोणी विद्यार्थ्यांनी 11वी-12वी केली असेल त्याला हे कळतं की हे खरं तर 11वी-12वीचा जो सिलेबस आहे तिथं जे आपण प्रश्न विचारले जातात ते प्रश्न आता 9वी मध्ये आणलेले आहेत. तर लेवल वाढलेली आहे, कन्सेप्ट वाढवलेले आहेत, डिफिकल्टी लेवल वाढवली आहे. बर, एक्सपेरिमेंट्स वाढलेत का? हो, एक्सपेरिमेंट भरपूर वाढलेत. पहिलं लातूर पॅटर्न मध्ये काय असं भोकंपट्टी भोकंपट्टी भोकंपट्टी, पण रट्टा मारा पास व्हा, रट्टा मारा पास व्हा. आता नाही चालणार, आता नाही. आता याच्यामध्ये ह्या नवीन एनसीईआरटी मध्ये नवीन सिलेबस मध्ये एक्सपेरिमेंट सुद्धा इन्क्लूड केलेले आहेत. हाय ऑर्डर थिंकिंग स्किल्स हे जे असतात, हाय ऑर्डर थिंकिंग स्किल्स ची डेव्हलपमेंट व्हावी ह्या उद्देशावरून हे सिलेबस सगळे डिझाईन केलेले आहेत. थोडक्यात असं समजा 11वी-12वीची जे काही क्वेश्चन्स आहेत त्याच्यातले काही क्वेश्चन्स किंवा काही चॅप्टर्स नव्हे तर त्याची डिफिकल्टी लेवल थोडीशी 9वी मध्ये आणलेली आहे. आता ठीक आहे, आज आपल्याला वाटेल 9वी मध्ये अवघड वाटेल, 10वी मध्ये थोडंसं सोपं जाईल, 11वीला गेल्यानंतर ते तुम्हाला पूर्णपणे मॅच होतो. मग ह्या धोरणामध्ये 9वी, 10वी, 11वी, 12वी ह्या 4 वर्गांचा एक समूह त्यांना कुठं त्रास होऊ नये, नंतर अचानक लेवल वाढू नये 10वी नंतर, त्यासाठी हे सगळे चेंजेस केलेले आहेत. आता हे तुम्ही पहा, तर या केसमध्ये इथं जर बघितलं तर हे क्वेश्चन काय मी वाचून दाखवणार नाही, पण क्वेश्चनची लांबी बघूनच तुम्ही समजू शकतात की हे असे क्वेश्चन तर 10वीला 9वीला तर नव्हते, पण आता हे सगळे प्रश्न काय झालेले आहेत इकडं इन्क्लूड झालेले आहेत. बर, दुसरं काय पॉइंट आहे? एक्सपेरिमेंटल अप्रोच एक्सपेरिमेंटल अप्रोचवर जास्त भर दिलेला आहे, खूप जास्त भर दिलेला आहे. आता इथून पुढे सर्व ऍक्टिव्हिटी पहिलं पण होत्या, असं नाही की पहिलं नव्हत्या, पहिलं पण होत्या, पण आता त्याची संख्या वाढवलेली आहे, खूप जास्त प्रमाणे संख्या वाढवलेली आहे. का असं केलेलं आहे की आपले विद्यार्थी, आपले जे काही आहेत स्टुडंट आहेत, ते आपण हे सगळे शिकत असताना, हे कन्सेप्ट शिकत असताना आपल्या डे टू डे लाईफमध्ये दैनंदिन जीवनामध्ये याच सायन्सचा, याच कन्सेप्टचा वापर कसा होतो हे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणजे इथून पुढे आपल्याला रट्टू पोपट नको आहेत, तर ऍक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्हिंग चे विद्यार्थी घडवायचे आहेत असं शासनाचं धोरण आहे. बर, मग आता ह्याच काय करायचं? आता हे एवढे एक्सपेरिमेंट्स आहेत, बर एक्सपेरिमेंट होऊन क्वेश्चन येतील का? 100%. आता जे काही एक्सपेरिमेंट्स आहेत त्या एक्सपेरिमेंट होऊन क्वेश्चन येणार आहेत. बर, आता मग मोठे मोठे जे इन्स्टिट्यूट्स आहेत, मी नाव घ्यायला काही घाबरत नाहीये, मी बऱ्याच इन्स्टिट्यूटमध्ये काम केलेलं आहे, आकाशमध्ये काम केलेलं आहे, नारायणामध्ये काम केलेलं आहे. हे सगळे काय करतात? पुस्तकी ज्ञान देतात, त्याच्याने तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत. आपले विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत त्यांनी 2-2, 3-3 लाख रुपये फीस भरतात, तेवढी फीस भरून सुद्धा काहीही भेटत नाही, आउटपुट भेटत नाही. आता तर 12वीचा निकाल आलाय, त्यांना जाऊन विचारा किती पैसे खर्च झाले. अरे अक्षरशः असे मी रिझल्ट पाहिलेत आज की ज्यांची ग्रुपिंग सुद्धा झालेली नाहीये. फिजिक्समध्ये 35 मार्क, केमिस्ट्रीमध्ये 40 मार्क, अरे बायोलॉजीमध्ये 40 मार्क. मग तुम्ही केले काय मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन? 2-2, 3-3 लाख रुपये घातले, तुम्हाला बोर्डाचं काय करता येत नाहीये. आता ते बायोचे झाले, मॅथवाल्यांचं जेई मध्ये स्कोर चांगला आला, बायोमध्ये चांगला आला, अरे तुमची ग्रुपिंगच झालं नाही. त्या नीटच्या जेईच्या स्कोरला काय उपयोग आहे? उद्या नीटची एक्झाम आहे, आज बोर्डाचा पेपर आलाय, ज्यांची ज्यांची ग्रुपिंग झालं नाही ते तर असंही कोसळलाय तसाही कोसळलाय. ठीक आहे, मग हे नॉमिनल करणं हे सर्वात मोठं घातक ठरतंय. आता नॉमिनल ऍडमिशन करू नये, कॉलेज करावी, त्याच्यानी एक शिस्त राहते, शिस्तबद्ध पद्धतीनं आपण काम करत असतो, ते सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही कुणी पालक असतील तर त्याची नोंद घ्यावी. आता आपण 9वीवर बोलतोय, बाकीचं नंतर पाहू. दुसरं काय आहे तर हे जे नवीन सिलेबस आहे, नवीन सिलेबसचे कुठलेही पुस्तकं आता सध्या तर मार्केटमध्ये अवेलेबल नाहीयेत. मी स्वतः गेलेलो आहे, पाहिलेलं आहे, पण आपल्याकडे सगळे पुस्तकं अवेलेबल आहेत. आता हे आमची टीम आहे, ज्याच्यामध्ये प्रतिमा मॅडम आहे, स्वतः मी आहे, आणि इथं एक आमचे प्रतीक सर आहेत जे केमिस्ट्री शिकवतात, मॅडम बायो शिकवतात, मी फिजिक्स शिकवतो, मी फिजिक्स सोबत मॅथमॅटिक्स पण शिकवतो, आणि काही केमिस्ट्रीचे पण कन्सेप्ट शिकवतो. मग आता आपली ही कोणती बॅच आहे? तर हे आपली लातूर पॅटर्नची रेकॉर्डेड बॅच आहे. रेकॉर्डेड बॅच. कसली बॅच आहे? रेकॉर्डेड. विनाकारण कुठेही 100 लाख, 2 लाख रुपये, 50,000 रुपये खर्चायची गरज नाही. आता सध्या कुठल्याही शिक्षकाकडे मटेरियल अवेलेबल नाही आमच्याकडे सोडलं तर.
आमची टीम याच्यावर काम करणं स्टार्ट केलेली आहे. त्याची फॉर्मेशन चालू आहेत. कुणाला सॅम्पल पाहिजे असेल या नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला एक सॅम्पल कॉपी पाठवून देतो. इवन शाळेतले जेवढेही संस्था चालक आहेत त्यांच्याकडे सुद्धा नाहीये, तेही परेशान आहेत. तर हे बॅच कधी लॉन्च होणार आहे इथं मी दिलेलंच आहे. हे बॅच लॉन्च होणारे आहे 25 मे पासून. तर लक्षात ठेवा 25 मे पासून हे बॅच जे आहे ऑफिशियली लॉन्च होणार. कुठं लॉन्च होणार आहे? पाठशाला live.in हे काही इथं वेबसाईट दिलेली आहे. त्यावर जा. तिथंच तुम्हाला काय भेटेल? तिथं तुम्हाला अँड्रॉइडचा ऍप पण भेटेल. तुम्हाला तिथं फ्री ऑफ कॉस्टचे स्टडी मटेरियल पण भेटतील. प्रिंटेड असेल तर तुम्हाला ऑर्डर करावी लागेल. प्रिंटेडचा खर्च येतो. सॉफ्ट कॉपी पाहिजे असेल तुम्हाला तिथं भेटलं जाईल. बर, आणखी आपल्याला काय सांगायचंय? तर आणखी सांगायचंय की हे एक्सपेरिमेंटल अप्रोच. आता 9वीला ना आणखी एक येतो, आपण एक्झाम देतो, होमी बाबाची एक्झाम देतो. मग होमी बाबा एक्झाम जी आहे, होमी बाबा एक्झाम ते सुद्धा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये किंवा तुमचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसवर बेस्ड असतो. मग सिलेबस मध्ये जेवढ्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीवर बेस्ड ते क्वेश्चन विचारतात किंवा त्याच्या रिलेटेड ते सगळे सिलेबस ठरवले जातात. मग आता ह्याच्यामध्ये पॉज अँड पॉन्ड्स असा एक दिलेला आहे. तसंच माझ्या मते बियॉन्ड थिंकिंग बियॉन्ड म्हणून एक दिलेलं आहे आणि इफ यू आर अ सायंटिस्ट असे काही काही डिफरंट कॅटेगरीज मध्ये तुम्हाला काही क्वेश्चन दिलेले आहेत, एक्सपेरिमेंट दिलेले आहेत, ऍक्टिव्हिटीज दिलेले आहेत. आता पहिलं काय होतं, सेल चॅप्टर मध्ये फारशा काही ऍक्टिव्हिटीज नव्हत्या, पण आता काय केलं त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज सुद्धा इन्क्लूड केलेल्या आहेत. आता इन्क्लूड करायचं कारण काय? ह्याच्यामध्ये इन्क्लूड करायचं कारण हे आहे सर्वात महत्वाचं की विद्यार्थ्यांना कन्सेप्ट ओरिएंटेड अप्रोच आली पाहिजे. म्हणजे ते तुमचे जे दैनंदिन जीवनातले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह केले पाहिजे, ते सॉल्व्ह करता आलं पाहिजे. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आता तुम्ही कधी पाहिलं असाल चायनामध्ये बारके बारके लेकरं, शाळेतले लेकरं कार्पेंट्री करतात. आमच्याकडे कधी शिकवतात? तो इंजिनिअरिंगला शिकवतात. इंजिनिअरिंगच्या पहिल्या सेमिस्टरला असतो कार्पेंट्री, फायलिंग करायची असते आम्हाला. मग तेव्हा शिकवतात. ते विद्यार्थी पहिलं करतात. मग त्यांचा प्रॅक्टिकल अप्रोच आहे. ते प्रॅक्टिकली विचार करतात, म्हणजे त्यांचा ब्रेनचं जे डेव्हलपमेंट आहे तो वाढतो. त्याच उद्देशातून हे नवीन शिक्षण जे आपण म्हणतो धोरण आहे ते शासनानं आणलेलं आहे. पण आता ह्याचे बुक्स नाही आहेत, अवेलेबल नाही आहेत. या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला थोडंसं काम. बरं, एसएसटीची अजूनही एनसीआरटी आलेली नाहीये. अजून येईल, काही दिवसात येईल. पण मॅथ्सची आणि सायन्सची आलेली आहे आणि आपली टीम 100% तिथं काम करत आहे. आपल्याला कधीही त्रास होऊ नये म्हणूनच लातूर पॅटर्न 2.0, म्हणून मी 10 वेळेस म्हणतो लातूर पॅटर्न 2.0 का गरजेचं आहे? कारण शासन सुद्धा विचार करतोय आता रट्टूबाज चलत नाही, रट्टू पोपट चलत नाही. आता रट्टूबाजी चालणार नाही. आता फक्त काय चालणार? तर प्रॅक्टिकल अप्रोच, ओरिएंटेड अप्रोच, कन्सेप्ट ओरिएंटेड अप्रोचच चालणार आहे. तर लवकरात लवकर तुम्ही ह्या कोर्सला रजिस्ट्रेशन करा. तुम्ही कॉल जरी केला तरी चालेल, मेसेज जरी केला तरी चालेल. पण बॅच कधी लॉन्च होणार आहे? बॅच आपली लॉन्च होईल 25 मे पासून. आता ही 25 तारीख का दिलेली आहे? कारण एनसीआरटी आता आलेली आहे. माझ्या टीमला थोडंसं काम करायला वेळ लागतो. त्याच्यामध्ये किती केसेस आहेत, कुठल्या ऍक्टिव्हिटीज घ्यायच्या आहेत, ऍक्टिव्हिटीज सुद्धा आम्ही इथं परफॉर्म करून दाखवतो रेकॉर्डेड मध्ये. ऑफलाईन सुद्धा आहे, ऑनलाईन सुद्धा आहे. जे काही विद्यार्थी लातूर मध्ये राहतात त्यांना ऑफलाईन साठी तुम्ही कॉल करा. आपलं सेंटर औसा रोडला आहे. धन्यवाद.